वाचले आहे या वचनांमध्ये की प्रभू स्वतः आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. ह्या वचनांवरून आपल्याला आपल्या मंडळीसाठी सिद्धांत मिळतो की ख्रिस्त येणार आहे आणि मंडळीला वर उचलून घेतले जाईल. मंडळी वर उचलून घेतली जाणार, रॅप्चर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. मंडळीला वर उचलून घेतले जाईल, मंडळी वर उचलून घेतली जाणार. पण प्रश्न हा आहे की नेमकेच कोण वर उचलून घेतले जाणार? कोण मेलेल्यातून उठवले जाऊन वर प्रभूजवळ उचलून घेतले जाणार? मंडळीचे वर उचलून घेतले जाणे हे नक्कीच होणार आहे, कारण हे वचनामध्ये आपण वाचत आहोत. हे नक्कीच होणार आहे. पण विचार करण्याची गरज आहे की कोण वर उचलून घेतले जाणार. तर आपला आजचा विषय आहे कोण वर उचलून घेतले जाणार. काय मी घेतली जाणार? काय तुम्ही घेतले जाणार? हा अतिशय मोठा, महत्त्वपूर्ण, आपल्या प्राणाच्या पेक्षा पण महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. गाणे तर आपण सर्वच गातो. नीले आसमां के पार जाएंगे मेरा ईशु रहता वहां, नीले आसमां के पार जाएंगे. गाणं आपण सगळं गातो. पण बायबल काय सांगते की कोण नीले आसमान के पार जाएंगे? कोण जाणार नीले आसमान के पार? कोण उचलून घेतले जाणार? बायबल काय सांगते? बायबलमध्ये काय वचने आहे? सर्वप्रथम आपण हे उचलून घेतले जाणार ह्याबद्दल जे वाचतो ते मत्तय याच्या शुभवर्तमानामध्ये ह्याच्या 24व्या अध्यायामध्ये जेव्हा अंतिम दिवसांविषयी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत होता, त्यामध्ये मत्तय 24:40 आणि 41 मध्ये आपण वाचतो. तर आपल्याला असं कळतं की येशू सर्वसामान्य रीतीने येशूने हे सांगितले की त्यावेळी त्याचा संकेत ह्याच वेळेकडे होता जेव्हा ख्रिस्त येणार आहे पुन्हा आणि मंडळीला उचलून घेणार आहे. तर तो म्हणतो त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांतून एक घेतला जाणार व एक ठेवला जाणार. एक घेतला जाणार व एक ठेविला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींतून एक घेतली जाणार व एक ठेवली जाईल. जर आपण लूकमध्ये वाचतो 17 अध्यायाच्या 34 वचनामध्ये, तर तिथे एक आणखीन गोष्ट जोडलेली आहे. ती अशी की त्या रात्री एका बाजेवर दोघे झोपलेले असतील. एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेविले जाईल. ह्याप्रमाणे सर्वसामान्य रीतीने परंतु निश्चित रीतीने येशू ख्रिस्त हे सांगत आहे की 2 मधून एकच घेतला जाणार. म्हणजे हा नियम नाही की 2 आहे जिथे 2 आहे एकच घेतला जाणार. तर आता असं नाही आहे. गोष्ट ही आहे की इतकी सटीक, स्पष्ट, अचूक ते उचलून घेणे होणार ते माहीत आहे. देवाला माहीत आहे, प्रभूला माहीत आहे की दोघांमधून कोणाला घ्यायचं आहे आणि कोणाला ठेवायचं आहे हे माहीत आहे. त्याला बिलकुल माहीत आहे. एक घेतला जाणार व एक ठेविला जाणार. हे जो ठेविला जाणार आहे ना, अशा प्रकारे आहे की बस ठेवला जाणार, म्हणजे थोडासा पण वरती घेतला जाणार नाही. तिथंच राहा बाबा तू. एक आहे घेतला वरती. बापरे, मामला गंभीर आहे. काय मी घेतली जाणार? काय मी घेतला जाणार? काय आम्ही दोघंही घेतले जाणार? पती पत्नी विचार करावा, काय आम्ही दोघंही घेतले जाणार?
हे सांगत आहे येशू ख्रिस्त की इतकं निश्चित मला माहित आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं. आता बायबलमधून आपण बघूया की कोणाला घेणार. इथं तर सर्वसामान्य रीतीने त्याने सांगितलं, परंतु पुढचे वचन असे आहेत जे आपल्याला विशिष्ट रीतीने सांगतात की कोण घेतले जाणार. आणि ते वचन आपल्याला हे सांगणार आहेत की कोण घेतले जाणार. म्हणजेच त्या वचनाप्रमाणे जर कोणी नाही तर ते घेतले जाणार नाही, ते वर उचलून घेतले जाणार नाही. तरी योहान ह्याच्या 14व्या अध्यायामध्ये 2 आणि 3 वचनामध्ये आपण ह्याच घटनेविषयी अशा प्रकारे वाचतो की येशू शिष्यांना सांगत आहे, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हे जे इथे आहे की मी पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, हे पण ह्याच घटनेकडे संकेत करते. तर येशू इथे, प्रभू येशू विशिष्ट रीतीने काय सांगत आहे, तो कोणाला घेऊन जाणार आहे म्हणत होता, तो शिष्यांना घेऊन जाणार आहे हे म्हणत होता. तो हे शिष्यांना सांगत होता की तुम्हासाठी हे सर्व नाव इथं कोणाच्या पण साठी नाहीये, हे शिष्यांसाठी आहे. कारण त्या रात्री त्याच्या जीवनाची ती शेवटची रात्र होती, त्यावेळेस त्याच्याजवळ त्याचे 11 शिष्यच होते. ही गोष्ट की तुम्हास आपल्या जवळ घेईन, ही गोष्ट येशूने लोकसमुदायाला सांगितली नाही. 5,000च्या लोकसमुदायाला त्याने भाकरी खाऊ घातली तेव्हा बोलला नाही तो की मी तुम्हास आपल्या जवळ घेऊन जाईल. कानाच्या त्या घरामध्ये जेव्हा त्याने दाखरस बनवला, त्या घरातल्या ज्या लग्नामध्ये जे लोक होते त्यांना म्हणाला नाही तो की तुम्हास आपल्या जवळ घेऊन जाईल. तो आपल्या शिष्यांना म्हणाला. आणि अशा प्रकारे म्हणाला की येशूने यहुदा असताना पण हे म्हटले नाही. योहानाच्या 13 अध्यायाच्या 30 वचनामध्ये आपण वाचतो की यहुदा बाहेर निघून गेला होता. 13 अध्याय 30 वचनामध्ये वाचतो की यहुदा बाहेर निघून गेला होता. तर आता मात्र तेच शिष्य होते ज्यांना येशूने म्हटले की तुम्ही माझ्या वचनाद्वारे शुद्ध झाला आहात. त्या शिष्यांना तो म्हणतो मी तुम्हास आपल्या जवळ घेईन. म्हणजे शिष्य आहेत जे वर घेतले जातील. कोण आहेत शिष्य? स्पष्ट आहे की जे त्यावेळी त्याचे शिष्य होते तेच शिष्य, आणि ते त्याचे शिष्य ज्यांना शिष्य करणार होते ते सर्व शिष्य. मत्तय 28, 19 आणि 20 मध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानानंतर त्यांना हा आदेश दिला की जा सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. शिष्य करण्याचं काही लिमिट नाहीये, काही सीमा बांधलेली नाहीये. सगळ्यांना शिष्य करा, सर्व राष्ट्रांसाठी शिष्य करा. त्याच पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा दिले ते पाळावयास त्या शिकवा. हे आहे शिष्य. शिष्य करण्यासाठी राष्ट्रातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल. पापाच्या क्षमेची सुवार्ता की येशूच्या नावाने पापांची क्षमा हे सांगितलं जाईल. जे विश्वास करतील त्यांचं तारण होईल, ते बप्तिस्मा घेतील आणि त्याच्यानंतर ते सर्व काही जे येशूने आज्ञा दिलेले आहेत ते शिकतील की त्याचं पालन करावं. आणि अशा प्रकारे जे शिष्य आहेत ते तसेच शिष्य आहेत जसे ते 11 शिष्य होते त्या रात्री त्या खोलीमध्ये, ज्यांना तो म्हणत होता मी येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन. मात्र बप्तिस्मा घेणारे नाही, पण त्याच्या आज्ञेचे पालन करणारे ते शिष्य, त्यांना तो म्हणतो. आज त्यांच्यासाठी ही प्रतिज्ञा किंवा हे आश्वासन आहे की मी पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन.
एकदम स्पष्ट आहे की आम्ही जर आज्ञा पाळणारे असे शिष्य आहोत तर आपण वर उचलून घेतले जाणार आहोत. आपण वाचले आहे 1 थेसलोनिकरासमध्ये 4 अध्याय मध्ये, ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला समोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. आपल्याला शास्त्र माहित आहे, तर आपल्याला माहित आहे की अंतराळात घेतले जाऊ आपण, ह्या पहिले हे होणे आवश्यक आहे, हे होणार आहे की आम्ही बदलले जाऊ. आमचं हे शरीर नाही जाणार आहे अंतराळामध्ये, उचलूनच घेतले जाणार नाहीये. आम्ही बदलून जाऊ, स्वर्गीय अविनाशी अशा देहामध्ये आपण बदलले जाऊ, जसा ख्रिस्त पुनरुत्थानानंतरच्या देहामध्ये होता. तर हे जे आहे लिहिलेले ते 1 करिंथकरास पत्र याच्या 15व्या अध्यायात आपल्याला मिळते. 1 करिंथकरास पत्र 15 अध्याय 51 आणि 52 मध्ये हे आपल्याला लिहिलेलं मिळते. तिथे पौल म्हणतो, पहा मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटच्या करण्याच्या वेळेस करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलले जाऊ. आणि काय होणार? आपण जेव्हा बदलले जाऊ, तर थेसलोनिकरासमध्ये आपण वाचलंय की आपण बदलले जाऊ आणि आपण उचलले जाऊ, वर उचलून घेतले जाणार. आपण असे बदलले जाऊ तरच वर घेतले जाऊ. तर तो कोणाला म्हणत होता? पौल कोणाला लिहित होता पौलस? की आपण बदलले जाऊ. आपण हे कोणाला म्हणत होता? तो कोणालाही नाही म्हणत होता. तो ज्यांना ते पत्र 1 करिंथकरास पत्र ज्यांना त्याने लिहिले त्यांना म्हणत होता तो की आपण बदलले जाऊ. हे जे पौलाने म्हटले आहे की मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो, हिंदीमध्ये आहे भेद की बात बताता हूं. ती ही गूढ गोष्ट किंवा भेद की बात का म्हणत होता तो? कारण ही गोष्ट की आपण बदलले जाऊ आणि जिवंत केले जाऊ आणि बदलले जाऊ आणि वर घेतले जाऊ, ही जुन्या करारामध्ये हे नव्हतं. जुन्या करारामध्ये हे चित्र नव्हतं. जुन्या करारामध्ये हे आश्वासन नव्हतं. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर हे आलेलं आहे. म्हणून ह्याला तो गूढ गोष्ट म्हणत आहे की जे पहिले सांगितलं नव्हतं देवाने, ते आता सांगितलं आहे. तर हे असं विशिष्ट आहे की ख्रिस्ताच्या क्रूसाच्या नंतर, त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर हे स्पष्ट झालेलं आहे. तर हे कोणाला म्हणत आहे? तो आपण बदलले जाऊ. ज्यांना त्याने हे पत्र लिहिले त्यांना तो म्हणत आहे आपण बदलले जाऊ. कोणाला हे पत्र लिहिलंय पौलाने? 1 करिंथकरास पत्र करिंथ इथल्या मंडळीला, 1 अध्याय 1 वचन. 1 करिंथकरास पत्र 1 अध्याय 1 वचन. तिथं तो म्हणतो कोणाला लिहित आहे? तर म्हणे देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकास. तो सांगत आहे देवाची मंडळी कोण आहे? तो म्हणतो देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविल्या लोकास. तो हे लिहित आहे आणि त्यांना म्हणतो आपण बदलले जाणार. कसे पवित्र होतो आपण? मंडळी कशी पवित्र होते? इब्रिकरास पत्र 10 अध्याय 10 वचन. इब्रिकरास पत्र 10:10 याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे आपण पवित्र केलेले आहोत. क्रूसावरच्या त्या वधस्तंभावरच्या त्याच्या अर्पणाद्वारे, बलिदानाद्वारे, त्या क्रूसावर त्याने जे रक्त सांडले, त्याचे वाहिले, त्याचे जे प्रायश्चित त्याने आमच्यासाठी केले, त्याच्याद्वारे त्याचं रक्त, येशू ख्रिस्त याचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते.
पहिले योहान 1:9 मध्ये आपल्याला वाचायला मिळते, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करील. अधर्मापासून, पापापासून शुद्धता, पवित्रता तेव्हा मिळते जेव्हा आपण पाप पदरी घेतो, की सर्वांनी पाप केले आहे देवा, मी पण त्या सर्वांमधील एक मानव आहे, मनुष्य आहे, माझ्या पापांची क्षमा कर. नाहीतर मी तू पवित्र 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 परमेश्वरापासून मी दुरावलेला आहे, तुझ्या गौरवापासून मी उरलेला आहे, मला शुद्ध कर. आणि त्या बलिदानामुळे, येशू ख्रिस्ताच्या त्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे आपण शुद्ध केले जातो, पवित्र केलेले जातो. आणि अशा लोकांना पाऊल म्हणतो की आपण बदलले जाणार. आणि बदलले जाणार म्हणजेच 1 थेसलोनिके 4:16 प्रमाणे आपण उचलून घेतले जाणार. तर प्रियांनो, जर आपण मात्र आज्ञा पाळतो, पहिल्यांदा आपण बघितलंय शिष्य व्हायचं आहे, आणि शिष्य ते जे केवळ बप्तिस्मा घेतात ते नाही, परंतु जे आज्ञा पालन करतात. जर आपण मात्र आज्ञा पालन करतो पण पवित्र केलेले नाहीत, तर आपण उचलले जाणार नाही. असं काय म्हणते मी मागे पुढे? प्रियांनो, गोष्ट अशी आहे की कधी कधी असं आपल्याला बघायला मिळतं की लोक आज्ञा पालन करणं सुरू करतात, आज्ञा पालन करतात, धार्मिकतेचं जीवन जगतात, त्यांच्या जीवनातून दाखवतात, मी प्रार्थना करते, मी वचन वाचते, मी मंडळीत येते, मी बप्तिस्मा पण घेतलाय, मी प्रभुभोज पण घेते, मी तर पुढारी पण आहे, आणि मी फार चांगली आहे, मी दान देते. अशा प्रकारे काही आज्ञा पालन करण्याचं दिखावा करतात लोक, परंतु पवित्र झाल्याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये नसतो. त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची कबुली केलेलीच नाही, पदरी घेतलेलेच नाही. कदाचित असे लोक ख्रिस्ती घरामध्ये जास्त असतात, ख्रिस्ती कुटुंबामध्ये, कारण शिकलोला आहो, देव बाप्पा, येशू बाप्पा, प्रार्थनेला चला, देवळात चला, मंदिरात चला, दोन्ही गोष्टी पाहिजे. आपण पवित्र झालेलो आहोत, अनुभव आहे, आणि आपण पवित्र जन होण्यास बोलावलेले आहोत, हे पण आपला अनुभव असायला हवा, असं पण आपलं जीवन असायला हवं. एकदा पवित्र झालेले आहोत, पण हे पण म्हणत आहे वचन की पवित्र होण्यास बोलावलेले आहे, म्हणजे निरंतर आम्ही पवित्र होत आहोत, त्याच्या गौरवामध्ये, त्याच्या महिमेमध्ये आपण बदलत जात आहोत. हा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही सिद्ध झालेलो नाही अजून, पण होत आहे. इफिसकरास पत्र 5 अध्याय ते 25 ते 27 वचनामध्ये जसं लिहिलेलं आहे की ख्रिस्त आपल्या वधूला, जी मंडळी आहे तिला, वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे अशी इच्छा ठेवतो, आणि असं करत आहे. वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे असे कार्य ख्रिस्त मंडळीमध्ये करत आहे. जी खरी मंडळी आहे, जी खरोखर पवित्र झालेली आहे येशूच्या रक्ताने, जी खरोखर शिष्य होण्यासाठी आज्ञा पालन करत आहे, ख्रिस्त तिच्या जीवनामध्ये, त्या मंडळीच्या जीवनांमध्ये, म्हणजे मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीच्या त्या जीवनामध्ये असं कार्य करतो, ह्या वचनाच्या द्वारे शुद्ध करण्याचं काम. आम्ही पवित्र होत आहोत प्रति दिवशी. एकदा पवित्र होण्याचा अनुभव, तारणाचा अनुभव झाल्यानंतर आहे का हा अनुभव आपल्याला? आहे का हा निश्चय आपल्याला की आम्ही पवित्र झालेलो आहोत, आम्ही असे शिष्य आहोत, आम्ही असे आज्ञा पाळणारे आहोत की प्रति दिवशी पवित्र होत आहोत? तो आपल्या वचनाचं कार्य माझ्या जीवनामध्ये करत आहे. जर असा अनुभव, निश्चय मला आहे, आम्हाला आहे, तर आम्ही उचलले जाणार, उचलून घेतले जाणार, नाहीतर खालीच ठेविले जाणार. लक्षात ठेवा, देवबाप बरोबर ओळखणार, प्रभू ख्रिस्त बरोबर ओळखणार, कोणाला उचलून घेतले जाणे ठीक आहे, कोण उचलून घेणे योग्य आहे, आणि कोणाला इथंच ठेवायचं आहे. आपण वाचले आहे ना की प्रभू आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल, प्रभू स्वतः उतरेल, आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला समोर होण्यासाठी
मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. हे 1 तेसलोनिकरास 4:16-17 मध्ये जेव्हा आपण वाचतो तर तिथं पण आपण प्रश्न करायला हवा की कोणाला म्हणत आहे हे. इथे पौल कोणाला म्हणत आहे हे की आपण प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या पत्रीमध्ये आपल्याला शोधायला हवं आणि मग आपल्याला वचनाप्रकारे उत्तर मिळेल की कोण उचलून घेतले जाणार. आपल्या मनाप्रमाणे 2-4 गोष्टी ज्या आपल्याला माहित आहे, बिब्लिकली ठीकठाक वाटतील अशा गोष्टी सांगून देणं आणि मग गाणं की नीले आसमां के पार जाएंगे हे पर्याप्त नाही. आपल्याला वचनाप्रकारे बघायला हवं की कोण नेमकेच कोण उचलून घेतले जाणार. कारण हा प्रश्न फार मोठा आहे, महत्वपूर्ण आहे, अनंत जीवनाचा आहे. माझ्या आत्म्याच्या साठी फारच आवश्यक आहे की मी उचलली जाणार आहे की नाही, आम्ही उचलले जाणार आहे की नाही. तर थेसलोनिकरास मध्ये हे लिहिलेलं आहे की आपण प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. तर कोण घेतले जातील? तर तेच घेतले जातील ज्यांना तो हे पत्र लिहित आहे. आणि ते कोणाला लिहित आहे, त्यांची गुण काय आहे, त्यांच्याविषयी आत्मिक काय परिचय दिलेला आहे, तो परिचय आपल्याला बघायला हवा. कारण त्या प्रकारचे लोक उचलून घेतले जाणार. तर चला बघूया 1 थेसलोनिकरामध्ये ते कोण लोक होते ज्यांना तो हे म्हणत होता. 1 अध्यायाच्या 1 वचनामध्ये पौल लिहितो, देवपित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलोनिकरास मंडळी तिला. कोणाला लिहित आहे? देवपित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जे आहेत त्यांना लिहित आहे. ती जी मंडळी त्यामध्ये आहेत. कोण आहे देवपित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात? म्हणजे दोघांमध्येही, एकामध्ये आहे नाही, देवात आहे नाही म्हणत येतो, ख्रिस्तात आहे हे पण नाही म्हणत येतो, यामध्ये तो दोन्ही सांगतोय. आणि असं त्याने पुष्कळ जागी अशा प्रकारे हे रिपीट केलेलं आहे. आपल्याला माहित आहे काही काही असे ख्रिस्ती पंथ आहेत, जेव्हा विटनेस सारखे, जे यहोवा पिता यहोवाला तर महत्व देतात परंतु येशू ख्रिस्ताला महत्व देत नाही. जीजस ओनली वाले जीजस ओनली करत राहतात. परंतु आपल्याला इथं सांगितलं जात आहे की जे देवपित्यात आणि येशू ख्रिस्तात दोघांमध्ये आहे, दोघांमध्ये आहे. निश्चित रीतीने ह्या वचनामध्ये ज्या प्रकारे देवपित्या संबंधी आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी सांगितलेला आहे, त्यांच्याशी आपला संबंध सांगितलेला आहे, कसा होतो आणि व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे झालेलेच लोक देवपितात व प्रभू येशू ख्रिस्तात दोघात आहे. म्हणून फार आवश्यक आहे आपल्याला या वचनाची शिक्षा घेणे, घेत राहणे, समजत राहणे. तर इथं आपण हे म्हणू शकतो की ही एक अशी बहुमूल्य आणि विशिष्ट ओळख आहे की जे देवपित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात आहेत. ही आत्मिक ओळख आहे. भौगोलिक रीतीने ते थेसलोनिका ह्या शहरामध्ये होते, परंतु आत्मिक रीतीने ते देवपितात आणि येशू ख्रिस्तात होते. त्यांची ओळख ही होती. आपण इथं 1-2 वचन घेऊ शकतो असे, जसे योहान 1:12 मध्ये आपल्याला सांगितलं आहे, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तारण होण्यासाठी स्वीकार केला, तारणारा म्हणून स्वीकार केला, तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. बघा इथे तारणासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याची गोष्ट आहे, त्याच्या नामावर विश्वास करण्याची गोष्ट आहे. नाम म्हणजे इथं केवळ नाव नाही, येशू ख्रिस्त केवळ नाव नाही, नावाचा अर्थ आहे संपूर्ण व्यक्तित्व. त्याचं जे व्यक्तित्व आम्हाला शुभवर्तमानामध्ये, आम्हाला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं व्यक्तित्व काय आहे? तो देवाचा पुत्र आहे, तो त्रिएक देवामध्ये देव आहे, तो आमच्या तारणासाठी जगात आला, तो आमच्या पापांच्यासाठी प्रायश्चित म्हणून बलिदान झाला, पुरला गेला, पुन्हा उठला आणि तिथे पित्याच्या उजव्या हाती बसला आहे. त्याचं संपूर्ण व्यक्तित्व जे आहे त्याच्यावर विश्वास करण्याचा आहे. आणि नाव घेऊन करायचं की येशू ख्रिस्त, हा जो आहे येशू ख्रिस्त,
जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर मी विश्वास करतो, त्याला ग्रहण करतो. तो प्रभू आहे, तो मी त्याला प्रभू स्वीकार करतो. आणि असं करताना असं केल्याने आपल्याला हा अधिकार मिळतो देवाची मुले होण्याचा, म्हणजे देव पित्यासोबत आपण जुळतो. ह्याच प्रकारे ह्या गोष्टीला घेऊन ह्याच योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये त्याने खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की हे जे येशू ख्रिस्ताबद्दलचं शुभवर्तमान आहे त्याच्या विषयीचं जे आहे ते जे जीवन, सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि तुम्हाला यासाठी कळवतो की तुमची आम्हाबरोबर, म्हणजे आम्ही जे विश्वासी, आम्ही जे शिष्य आहोत त्यांच्याबरोबर आणि आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर. तारणाच्या द्वारे आमची भागी पित्याबरोबर होते, येशू ख्रिस्ताबरोबर होते. आणि असं झाल्यामुळे आम्ही असं बनतो की आम्ही देव पित्यात व येशू ख्रिस्तामध्ये आहोत. असा जर आपला आत्मिक ओळख आहे, माझी आहे, तुमची आहे, एकेकाची आहे, तरच आपण म्हणू शकतो की आम्ही वर उचलून घेतले जाणार. कारण त्यांनाच म्हणत आहे तो 4थ्या अध्यायामध्ये की आपण त्याचबरोबर घेतले जाणार. दुसरी गोष्ट, आपण त्यांची दुसरी ओळख बघूया. पहिले थेसलोनिकरास पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आणि 10व्या वचनामध्ये शेवटचे जे वाक्य आहेत, 9व्या वचनाचं शेवटचं वाक्य आणि 10व्या वचनाचं शेवटचं वाक्य, हे त्या लोकांची विशिष्ट ओळख आपल्याला देत आहे. आणि त्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे, 9व्या वचनाच्या शेवटच्या हिस्स्यात लिहिलेलं आहे, सदाजीवी व सत्य देवाची सेवा करण्यास. 10व्या वचनाचा शेवटचा हिस्सा, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे वळला. तर हे लोक जे होते, जे देव पित्यामध्ये व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होते, ते अशा प्रकारे अशा आत्मिक ओळखीमध्ये आले होते. या आत्मिक अस्तित्वामध्ये अस्तित्व त्यांना प्राप्त झालं होतं कारण त्यांनी सदाजीवी व सत्य देवाची सेवा करण्यास मूर्तीपासून ते देवाकडे वळले होते. काय सांगत आहे ही ओळख आपल्याला? ही ओळख आपल्याला त्यांच्या जीवनाचा आतलं परिवर्तन दाखवत आहे. जीवनाचं परिवर्तन, की मूर्तीपासून आम्ही वळलो आणि आम्ही जिवंत सदाजीवी सत्य देवाची सेवा करण्यास त्याच्याकडे वळलो. जर असे ते लोक होते त्यांनाच तो म्हणत आहे की आपण उचलले घेतले जाणार. आज जर ही ओळख माझी आणि तुमची आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मिक परिवर्तन प्राप्त केलेलं आहे, आम्ही सदाजीवी सत्य देवाची सेवा करण्यासाठी त्याच्याकडे आलेलो आहोत. सेवा करण्याचा अर्थ इथं आहे स्वेच्छेने त्याचे दास होऊन जाणे, गुलाम होऊन जाणे, हा अर्थ आहे इथं. देवाकडे कशासाठी आलेलो आहोत आपण? जे येशू ख्रिस्ताकडे केवळ भाकरी खाण्यासाठी येत होते, जे येशू ख्रिस्ताकडे केवळ आश्चर्यकर्म बघण्यासाठी येत होते, त्या लोकांना येशूने नाही म्हटले की मी तुम्हासाठी जाऊन जागा तयार करतो और येईन तुम्हास घेऊन जाईल. त्यांना नाही त्यांना नाही म्हटले. त्याने त्या शिष्यांना म्हटले. ते शिष्य जे आपलं सर्व काही सोडून त्याच्या मागे आले होते, स्वेच्छेने आले होते, देवाची सेवा करण्यासाठी आले होते. प्रियांनो, जर माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येक ज्याच्या जीवनामध्ये हा आत्मिक परिवर्तन झालेला आहे, इथं सांगितलेलं आहे मूर्तीपासून तुम्ही देवाकडे वळला, सदाजीवी सत्य देवाकडे. तर जे अन्य धर्माकडून येतात त्याच्यासाठी हे लागू होते. जसे माझ्या आजीबाबांसाठी हे लागू होते, कारण ते मूर्तीपूजा करणारे होते, ते वळले. माझ्यावर काय लागू होतं? हे मी जे ख्रिस्त घराण्यामध्ये माझा जन्म झाला, हे माझ्यावर असं लागू होते की मी जी ख्रिस्ती घरामध्ये जन्म घेतल्यानंतर पण स्वतःच्याच इच्छेप्रमाणे, स्वतःच्या धार्मिकतेप्रमाणे चालत होते. आतमध्ये परिवर्तन आलेलं नव्हतं. माझं जीवन त्या देवाला समर्पित नव्हतं की तुझी दासी आहे मी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तुझ्या वचनाचं मी आज्ञांचं पालन करेन, असं नव्हतं जीवन. आणि ज्या वेळेस माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं कार्य झालं की हो, आता मी देवाची सेवा करणार. प्रियांनो, आमच्या प्रत्येकाच्या जे तारणारे आहेत, तुमच्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एक दिवस असा आला की जो त्या पहिले मी आपल्या इच्छेने चालत होतो, आपल्या इच्छेने चालत होते, परंतु त्या दिवशी देव माझ्याशी बोलला, देवाने माझ्यामध्ये कार्य केलं.
वचन वाचून किंवा कोणाचा उपदेश ऐकून, आणि माझ्या जीवनामध्ये मी समर्पण केले, मी वळले देवाकडे. मी देवाकडे ह्यासाठी नाही वळले की त्याने मला आरोग्य द्यावे, ह्यासाठी नाही वळले मी देवाकडे, येशूकडे, की त्याने मला माझ्या प्रार्थनेचे उत्तर द्यावे. मी ह्यासाठी देवाकडे नाही वळले की त्याने मला परीक्षेमध्ये पास करावे, की किंवा माझं लग्न होऊ द्यावं, किंवा मला गर्भ राहू द्यावा. हा, होऊ शकते, सुरुवात अशी होऊ शकते पुष्कळच्या लोकांच्या जीवनामध्ये. परंतु त्यानंतर हा आत्मिक परिवर्तन व्हायला हवा की मी ह्या नावाच्या मूर्तीपासून, माझे जीवन, मी आपल्या मनाची राणी, मी आपल्या मनाचा राजा, मला जसं वाटतं ते मी करावं नाही. त्यापासून जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे वळलेलो आहोत, असेच लोक आहे ज्यांना आम्ही म्हणू शकतो की ते सदाजीवी सत्य देवाकडे वळले आहेत, त्याची सेवा करण्यासाठी, त्याचे होण्यासाठी, आणि अशा लोकांना उचलून घेतले जाणार. तिसरी गोष्ट, 1 थेसलोनिकरासमधून 6व्या वचनामध्ये, 1 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये पौल लिहितो की तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरी झाला. कसे वचन ऐकले त्यांनी? जेव्हा ते संकटातच होते, जेव्हा त्यांचा विरोधच होत होता. त्यांना जगिक आनंद नाही मिळाला, परंतु त्यांच्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याचा आनंद मिळाला. सुवार्ता ऐकून, सुवार्तेवर विश्वास करून, येशू ख्रिस्ताला ओळखून, येशू बाप्पाचं कार्य जीवनात झालं, पापांची क्षमा झाली, तर त्यांच्या आतमध्ये पवित्र आत्म्याचा आनंद झाला. आज असे आपल्याला पुष्कळ मिळतील की बाह्य रीतीने सांसारिक आणि शारीरिक लाभ झाल्यानंतर आनंदित झालेले आहेत ते, परंतु हा आनंद जो सांगत आहे तो अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने ह्या लोकांनी वचन स्वीकारले. आता बघा, केवळ आनंदातच नाही राहिले, पण त्यांनी वचन स्वीकारले. आणि केवळ वचनच स्वीकारले नाही, म्हणे आमचे व प्रभूचे अनुकरी झाला. आमचे मतलब पौलुस, आणि आमचे ह्या शब्दामध्ये तो आपल्यासोबतच्या जे त्यांचे पुढारी होते, सिल्वानोस आणि तिमथ्य ह्यासारखे, किंवा त्याचं हे आमचे म्हणण्याकडे ते येशूचे ते बाकी प्रेषित जे होते त्यांच्याकडे पण त्याचा संकेत असेल. तर त्यांचे जे येशूचे शिष्य होते, जे येशू ख्रिस्ताच्या चालीप्रमाणे चालत होते, आमचे आणि प्रभूचे अनुकरी झाला. प्रभूचे अनुकरी झाला, खऱ्या शिष्यांचे अनुकरी आणि प्रभूचे अनुकरी. काय आम्ही असे आहोत? प्रभूचे अनुकरी, खरे शिष्य जे प्रेषितांचं जीवन होतं त्याचे अनुकरी. जर आपण आहोत, आपण उचलले जाणार, बिलकुल उचलले जाणार. पहिल्या अध्यायामध्ये 3रं वचन, थेसलोनिकरास पहिले पत्र याचं 1 अध्याय 3 वचनामध्ये आपल्याला कळतं थोडंसं त्यांचं हे अनुकरण करणारं जे जीवन होतं तर ते कसं प्रगट होत होतं. तर तिथे लिहिलंय की देव पित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयीचा आशेचा धीर, म्हणजे त्यांच्या जीवनातून हे 3 गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. नंबर 1 विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम, आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर. विश्वासाचे काम म्हणजे काय? विश्वासाच्या द्वारे आश्चर्य कर्म करणे हे उल्लेख नाही आहे इथं, हा अर्थ नाही आहे इथं. इथं अर्थ आहे विश्वासाच्या द्वारे जीवनाचे काम. विश्वास जीवनामध्ये प्रगट होत आहे, विश्वास जीवनाच्या मध्ये चलन आपल्या वागणुकीमध्ये दिसत आहे. विश्वासाप्रमाणे माझे मन आहे, विश्वासाप्रमाणे माझे विचार आहेत, विश्वासाप्रमाणे मी सेवा करत आहे. विश्वासाचे काम. प्रीतीचे श्रम म्हणजे एक दुसऱ्यांच्या सोबत प्रीतीचं माझं संबंध आहे. मी प्रीती करते, प्रेम करते, अशी ती प्रत्येक व्यक्ती आहे मंडळीची. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी आशेचा धीर, आशा आहे ख्रिस्तावर, तो येणार आहे, तो मला बदलून टाकणार आहे, तो मला घेऊन जाणार आहे. या जीवनामध्ये काहीच मिळत नाहीये, मला आरोग्य नाही मिळत, धन नाही मिळत, सफलता नाही मिळत, मला ख्रिस्त हा मिळालेला आहे, ख्रिस्त हा माझा साठा आहे. अशा जे जीवन आहे ना, ते जरूर उचलले जाणार. चौथी गोष्ट,
पहिला अध्याय थेसलोनिकरास पहिले पत्र याचं 7वं वचन. पहिले थेसलोनिकरास पहिला अध्याय 7वं वचन म्हणे, अशाने मासेदोनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झाला. यास तुम्ही कित्ता झाला. कोणास कित्ता झाला? सर्व विश्वास ठेवणारे. अशाने म्हणजे कसे? जेव्हा तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरी झाला, जेव्हा तुम्ही वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरी झाला, तेव्हा तुम्ही सर्व विश्वास ठेवणाऱ्यास कित्ता झाला. कित्ता आदर्श झाला, एक उदाहरण झालं की तुमच्या प्रकारे चालावं, तुमच्याप्रमाणे विश्वास ठेवावा. तुम्ही पण कित्ता झाला. किती सुंदर यामध्ये चित्र दिसत आहे की पॉल प्रभूला एक आपला कित्ता तर घेतच आहे. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी पहिला कित्ता आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यानंतर त्याचे प्रेषित पौलुस जे ख्रिस्ताप्रमाणे चालत होते, आणि आता हा म्हणत आहे की तुम्ही पण कित्ता झाला. कारण ते त्यांच्याप्रमाणे चालत होते, ते प्रभूप्रमाणे चालत होते. जर आम्ही वचनाप्रमाणे चालत आहे, आम्ही प्रभूप्रमाणे चालत आहे, आम्ही प्रेषितांप्रमाणे चालत आहे, आमचं जीवन असं आहे, तर आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कित्ता झालो आहोत. काय असं जीवन आहे का आमचं? असं जीवन जर आमचं आहे तर आम्ही जरूर उचलून घेतले जाणार, ठेवले जाणार नाही. इथं परवाच आमच्या घरातल्या एका बहिणीसोबत बोलणं होत होतं आमच्या साहेबांचं, आणि ती त्यांना सांगत होती, मी क्षमा करू शकत नाही. हे पुष्कळ लोक, ते सगळ्या लोकांनी माझ्याशी फार वाईट केलं, मी क्षमा करू शकत नाही. मी त्यांच्यापासून दूर होऊन जाते, दूर करते त्यांना आपल्या जीवनातून. क्षमा करत नाही. दूर होणं एक वेगळी गोष्ट आहे, पण क्षमा करत नाही, मी क्षमा करू शकत नाही, हा कित्ता नाही विश्वासणाऱ्यांचा. साहेबांनी त्याला सांगितलं की नाही, ख्रिस्ताने सांगितलं क्षमा करा. आपल्याला तर ख्रिस्ताच्या आज्ञा पालन करायच्या आहेत, आणि आपल्याला ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघायची आहे की जेव्हा तो येईल तो आपल्याला घेऊन जाईल. आणि तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये हा प्रश्न उठला होता, कोणाला घेऊन जाईल, कोणाला घेऊन जाईल. आज आमच्या जीवनाचे जे कित्ता आम्ही दाखवत आहोत, आमची वागणूक जी आम्ही दाखवत आहोत, एक दुसऱ्याशी संबंध जे आम्ही दाखवत आहोत, आमचं हे शारीरिक लाभासाठी ख्रिस्ताकडे येणंच आहे, बस हेच पाहिजे आम्हाला, हे आम्ही जेव्हा दाखवत आहोत, परिवर्तन दाखवत नाहीये, देवाचे आम्ही दास झालो आहोत हे दाखवत नाहीये, तर प्रियांनो प्रश्न फार मोठा आहे की काय आम्ही उचलले जाणार? आज ह्या वचनांवरून ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी की जेव्हा ख्रिस्त येणार, मंडळीला तो उचलून घेणार, मंडळी उचलून घेतली जाणार, हे नक्की होणार आहे. पण कोण उचलून घेतले जाणार त्यामध्ये? काय मी उचलली जाणार? आम्हा सगळ्यांना हा प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. आमच्या जीवनाचा विचार करूया, आपण आपल्या जीवनाचा विचार करूया. आता करूया, आज रात्री करूया. आपण आपल्या जीवनाला व्यवस्थित करूया, आत्ताच करूया, देवाच्या हातात देऊया. कारण शिष्य जे आज्ञा शिकतात आणि आज्ञा पालन करतात ते उचलून घेतले जाते. जे पवित्र केलेले आहेत व पवित्र होत आहेत ते उचलून घेतले जाते. जे थेसलोनिकरासच्या मंडळीप्रमाणे देवाकडे, सदाजीवी जिवंत देवाकडे वळलेले आहेत की दास होऊन त्याच्यासाठी जगणार, ते विश्वासणाऱ्यांचा कित्ता आहेत. जे वचनाप्रमाणे, वचनाला स्वीकार करून प्रेषितांच्या आणि सर्वात वरती प्रभूच्या नमुन्याप्रमाणे चालतात, ते जरूर उचलून घेतले जाणार. प्रियांनो, एक जण घेतले जाईल आणि एक सोडले जाईल, हे आपल्याला हे सांगण्यासाठी आहे ख्रिस्ताचं हे वाक्य की मी निश्चित रीतीने हे ओळखतो की कोणाला घेतले जाईल आणि कोणाला ठेवले जाईल. आपण गर्दीमध्ये मंडळी उचलली जात आहे, चला गर्दीमध्ये आपण पण उचलले जाणार म्हणून गर्दीमध्ये आपण सटकून जाऊ वरती, असं बिलकुलच होणार नाही, बिलकुल होणार नाही. कोणी स्वतः वरती चढून जाणार नाही. मी ख्रिस्ताजवळ चढून जाणार असं नाहीये. उचलून घेतले जाणार, उचलून घेतले जाणार. काय मी उचलून घेतली जाणार? जर ह्या प्रकारे जे आज वचनाप्रकारे आपण बघितलं की कोण उचलून घेतले जाणार, जर असंच माझं जीवन आहे तर मी मेली आणि पुरली गेली
आणि सडून गेली त्या मातीमध्ये, तरी पण देव मला जिवंत करेल, ख्रिस्त मला जिवंत करेल आणि स्वतः जवळ उचलून घेणार. प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आपण. घेतले जाणार, आपल्याजवळ घेईन. कोण वर उचलून घेतले जाणार? काय मी घेतली जाणार? काय मी घेतला जाणार? प्रियांनो, माझ्या हृदयाची म्हणजे फार खोल हृदयाची, संपूर्ण हृदयाची इच्छा आहे माझ्यासाठी पण आणि प्रत्येकासाठी पण जे आज ऐकत आहेत त्यांच्यासाठी, की तुम्ही उचलून घेतले जा. आपण सगळे उचलून घेतले जाऊ असं व्हावं. आणि कळकळीची प्रार्थना पण आहे की आजचा संदेश ऐकणारे प्रत्येकजण हे निश्चित करून घेतील की माझं तारण झालेलं आहे आणि तारणाच्या जीवनाप्रमाणे पवित्र होण्यासारखं जीवन मी जगत आहे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव आणि आपल्यासाठी असं जीवन तयार करावं, आमच्यामध्ये तो कार्य करो की आमचं जीवन असं असेल की तो आम्हाला उचलून घेईल, मंडळीला उचलून घेतले जाईल. त्या मंडळीमध्ये मी असणार. आपलं समर्पण करूया, प्रार्थना करूया. देवबापा, जिवंत देवबापा, तुझ्या जिवंत वचनाकडून तुझं जिवंत असं वाक्य संदेश आज आमच्याकडे आलेला आहे. फार मोठा प्रश्न आहे, जिवंत प्रश्न आहे. आज आम्ही स्वतःला अर्पण करतो की ही व्यवस्था जो तू केलेली आहे, आमच्या तारणाचं जे कल्मिनेशन, जे सर्वोच्च आनंद आम्हाला प्राप्त होण्याचा आहे की आम्ही ख्रिस्ताजवळ उचलून घेतले जाणार जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त येणार. तर प्रभू आज आमच्या जीवनामध्ये ते कार्य होऊ दे, तारणाचं आणि तारणानंतरच्या पवित्र जीवनाचं. प्रभू आमची मदत कर, प्रत्येकाची मदत कर. आमच्या पापांची क्षमा तूच करतो, कारण तुझ्याच पुत्राच्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमचे पाप शुद्ध होतात. आम्ही स्वतःला समर्पण करतो, या मंडळीला समर्पण करतो. आमचं मार्गदर्शन कर की आम्ही असे बनावे आणि दुसऱ्यांना पण असे तयार करावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमीन. आमीन.